सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास, सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास। कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं। अच्छा, या उद्घाटन समारंभाला रश्मिका मंदना इथं आलेल्या आहेत। त्या रश्मिका वंदना राहिल्या नाहीत, त्या शबंध राष्ट्राचं क्रश राहिल्यात, म्हणजे इट इज नॅशनल क्रश नाऊ। थोड्या वेळात कृती सानोन पण इथे येत आहेत, त्याच्यामुळं त्या दोघी निघून गेल्यानंतर आमची इथं काय गरज राहील असं वाटत नाही। मेरी तरफ से आपको जबान देता हूं रश्मिका जी कि आप जैसा उद्घाटन के तौर पे इस परली में आए हैं, यह फंक्शन इससे भी बड़ा होगा जहां आप खुद परफॉर्म करने के लिए भी आओगे। हम एक बार बुलाने के बाद छोड़ते नहीं हैं। अगोदरच मी कृषी मंत्री आहे, त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे, पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावा लागतात, पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात, आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग त्या उचक्याही लागतात आणि पोटही दुखतं। आणि अशा भयंकर 4 दिवसापूर्वीच्या परिस्थितीत मी माध्यमाच्या माध्यमातून आज जे नाथ प्रतिष्ठान होणारी श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवावरती टीका करतात, त्या सर्व टीकाकारांना मला एकच उत्तर द्यायचं आहे, अरे हीच ते नाथ प्रतिष्ठान ज्या नाथ प्रतिष्ठाननी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची, अनाथ शेतकऱ्याची, अनाथ आईची 2200 मुलीचं कन्यादान करायचं भाग्य हे नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळालं। असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे, लाज वाटली पाहिजे। मी वेगळ्या भाषेत नाही, शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय, बाबा तुझ्या का पोटात दुखतंय? अरे आमच्या भगिनींनी जर आपली कला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ती कला तुम्ही त्या कलेला शेवू देऊ नका। जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा, पण एक जर आमची भगिनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही, हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतोय। या वर्षी अल्ताफ राजा असेल, अजीज नादाचे नातू असतील, हे दोघं या देशात नाहीत परदेशात आहेत म्हणून कव्वालीचा कार्यक्रम घेता आला नाही, पण लावणीपासून भीमगीतापर्यंत आणि नाटकापासून चला हाऊ चला हवा येऊ द्यापासून सर्वच्या सर्व। और इतना ही नहीं, इस बार स्मृतिका जी अजय अतुल दूसरी बार यहां पे कॉन्सर्ट करने आ रहे हैं। हा महोत्सव आता फक्त राज्यात मोठा असा नाही, आपल्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवासारखा महोत्सव देशात कुठेही नाही, म्हणून काही जणांच्या पोटात दुखायला लागलाय। आणि पुन्हा टीका करायला सोपं आहे। थोडक्यात निवडणुका आल्यात, आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जाग्या झाल्या।
काय सावकार, खरं का नाही? बरोबर आहे का नाही सतीश भाऊ? 2 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्यात. शिवाजी भैया, ओ रणछोडदास, आता निवडणुकी समोर आल्या तर या समोर आल्यानंतर निवडणुकीत हा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे. अरे आपल्यापैकी कुणाला माहित नसेल, आज माझं भाषण फेस लाईव्ह ऑन रियल जिथं कुठं जात असेल त्या सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहित नसेल की 3 दिवसापूर्वी माझ्या परळीतले 1000 घर पाण्याखाली होते. त्या 1000 घरात मी स्वतः चिखल तुडवत गेलो. आणि आज सांगायला अभिमानानं वाटतं की ज्यांचं सगळं काही त्या पुरात गेलं, त्यांच्या नाश्त्या जेवणापासून ते राशन पर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नाथ प्रतिष्ठानने घेतली. आणि मी उद्या आपल्याला सांगतोय, शब्द दिला होता की प्रत्येक कुटुंबाला ज्यांनी आपलं सर्वस्व गेलेत, भांडे गेलेत, राशन गेलेत, घरी घालायला कपडे नाहीत, अशा सर्वांना नाथ प्रतिष्ठानकडून प्रत्येक कुटुंबाला त्या ज्याचे पंचनामे झाले 10,000 रुपये हे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर ते असंही म्हणाले की मी कृषी मंत्री म्हणून एक गोष्ट 5वीला पुजलेली आहे, ती म्हणजे कायम शिव्या खाव्या लागतात. पण जर धनंजय मुंडे वाईट असेल तर त्याला शिव्या द्या, मात्र इथल्या आलेल्या कलाकारांना शिव्या देऊ नका, असं म्हणत परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ गणेश मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केलेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असणाऱ्या नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासह दिग्गज कलाकार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर पुढील 10 दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमाची परळीकरांना मेजवानी असणार आहे. आणि यामुळे विरोधकांनी या गणेश महोत्सवाच्या माध्यमातून धनंजय मुंडेवर टीका केली होती. यावरूनच धनंजय मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केलेली आहे. अगोदरच मी कृषी मंत्री आहे, त्यामुळे कृषी मंत्री म्हटल्यानंतर त्या कृषी मंत्र्याच्या 5वीला एक गोष्ट पुजलेली आहे, पाऊस जास्त झाला तर त्याला शिव्या खाव्या लागतात आणि पाऊस कमी पडला तर उचक्या कृषी मंत्र्यालाच खाव्या लागतात आणि अतिवृष्टी झाल्यानंतर उचक्या लागतात आणि पोटही दुखतं. अरे हेच ते नाथ प्रतिष्ठान आहे, ज्या नाथ प्रतिष्ठानाने गरीबातील गरीब शेतकऱ्यांच्या 2200 मुलीचे कन्यादान करण्याचे भाग्य हे नाथ प्रतिष्ठान म्हणून मला करण्याचे भाग्य मिळाले. कोरोनामध्ये सुद्धा राशन पुरवले. कोविड झाल्यावर कोणी येत नव्हतं तेव्हा नाश्ता जेवण या नाथ प्रतिष्ठानाच्या सहकार्यांनी दिले, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी धुतलं. आमच्या भगिनींनी कला जर श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवात दाखवली तर त्याकरिता तुम्ही नाव ठेवू नका. जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिव्या द्यायचा. मात्र जर एक भगिनी आमची इथं कला दाखवत असेल तर त्या आमच्या बहिणीला नाव ठेवायचं, शिव्या द्यायचा अधिकार तुम्हाला कुणालाही दिलेला नाही, हे आवर्जून आणि ठासून या ठिकाणी सांगतोय, असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेवरही निशाणा साधलेला आहे. तर धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.